भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या गटामधला हा सर्वात मोठा सामना होता। बऱ्याचशा जणांना भावनिकदृष्ट्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना वाटत होता। क्रिकेटच्या दृष्टीने मला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना जास्त महत्त्वाचा वाटत होता। त्याचं कारण असं होतं, प्रिव्ह्यूमध्ये आपण सांगितलेलं होतं की त्यांचे वेगवान गोलंदाज आणि आपले फलंदाज यांच्यामधली ही लढाई आहे। तीच लढाई आज पर्चच्या मैदानावरती सगळ्यांना बघायला मिळालेली आहे। थंडगार हवा होती। पहिला सामना झालेला होता, विकेटमधला ताजेपणा निघून गेला या अंदाजाने नाणेफेक जिंकून रोहित शर्मानी पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला। हा निर्णय थोडासा अडचणीत आणणारा ठरला। त्याचं कारण पहिल्या ओव्हरपासून आपले सलामीचे बॅट्समन हे चाचपड खेळताना दिसले। पार्नेलनी पहिलीच ओव्हर जेव्हा मेडन टाकली तेव्हा माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली। झालं तसंच, कारण लुंगी इनगेडी बॉलिंगला आला, ज्याला त्या आजच्या सामन्यामध्येच संधी मिळालेली होती। त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही सलामीच्या बॅट्समनना आऊट करून टाकलं। नंतर त्यांनी एकूण 4 विकेट काढल्या, वेर पार्नेलनी 3 विकेट काढल्या। भारताची अवस्था 5 आऊटची झालेली होती आणि 50 धाव्यासुद्धा फलकावरती लागलेल्या नव्हत्या। वाटलं आता डाव कोसळणार, पण तरीही आकाशामध्ये सूर्य तळपत होता। सूर्यकुमार यादवनी दिनेश कार्तिकसोबत अर्धशतकी भागीदारी केली, स्वतःच्या जबरदस्त 68 धावा केल्या आणि त्याच्यामुळे भारताला 133चा स्कोर उभारता आला। सूर्यकुमारच्या बॅटिंगबद्दल काय बोलावं, कारण तो वेगळ्या विकेटवरती बॅटिंग करत होता का त्याला वेगळे बॉलर्स बॉलिंग करत होते ही शंका यावी इतकी अप्रतिम वेल कंट्रोल्ड बॅटिंग त्यांनी केली। त्यांनी मारलेल्या 3 षटकारांपैकी एक षटकार हा दुसऱ्या मजल्यावरती गेलेला होता। इतका लांब सिक्सर त्यांनी मारलेली होती। 133 धावा पुरेशा नव्हत्या हे सगळ्यांना माहिती होतं। उपाय एकच होता विजयासाठी, आणि ते म्हणजे समोरच्या बॅट्समनला सळो की पळो करून सोडणं। म्हणायला सोपं, करायला अवघड अशी ही कथा होती। तरीही अर्शदीप सिंगनी सुरुवातीला थोड्याशा आशा पल्लवित केल्या होत्या। 2 बॅट्समनला त्यांनी फटाफट आऊट काढलं। चाचपडत खेळणारा बहुमा आऊट झाला आणि 3 विकेटवरती सामना असताना इकडं जाणार का तिकडं जाणार अशी शंका, अशी आशा निर्माण झालेली होती। मार्क्रम आणि मिलरला जर का त्यावेळेला जम बसून दिलं नसतं तर भारताला 133 धावांची सुद्धा पाठराखण करता आलं असतं, पण तसं झालं नाही। संधी मिळाली नाही का? जरूर मिळाली। 3 वेळेला सोपे रनआउट भारतीय संघाला करता आले नाही। डायरेक्ट हिट रनआउट ज्याला म्हणतात, स्टंपावरती डायरेक्ट थ्रो मारणं, ते भारतीय संघात जमलं नाही। आणि कॅच सुटला मार्क्रमचा अत्यंत सोपा 35 धावांवरती, कोणी सोडला? विराट कोहलीनी। हो, तुमचा विश्वास बसणार नाही, विराट कोहलीने तो कॅच सुटला आणि त्यामुळे सामना जो पकडणं शक्य होतं तो भारताचा संघ हातातनं निसटला। कारण मार्क्रमनी अर्धशतक केलं आणि तो जरी आऊट झाला तरी मिलरनी अनुभव पणाला लावून शेवटपर्यंत विकेटवरती ठाण मांडलं आणि त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही। मिलरनी बरोबर टार्गेट कोणाला केलं? अश्विनला केलं। त्याच्या फिरकीला त्यांनी मारलेले षटकार हे प्रेक्षकात जाऊन पडले आणि त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय हाती घेणं हे शक्य झालं। भारतीय संघासमोर अजूनही काही प्रश्नचिन्ह उभी आहेत, जे ते किती नाकारलं तरी ते आहेत, कारण के.एल. राहुलची अजूनही बॅटिंग ही चांगली होत नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे डेथची बॉलिंग ही आपली अजूनही कंट्रोलमध्ये येत नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे फिल्डिंगमध्ये जे T20 क्रिकेटचा आत्मा मानलं जातं तिथं अजूनही गडबड होती आहे। कधी कॅच सुटतो आहे, कधी रनआउट करता येत नाही आहे आणि त्यामुळे अटीतटीच्या सामन्यामध्ये शक्य होणारा विजय हा भारतापासून लांब जातो आहे। आजच्या सामन्यातल्या विजयाने दक्षिण आफ्रिका आपल्या गटामध्ये अव्वल स्थानी गेली आहे। त्यांचे आता 5 पॉईंट झालेत, भारताचे 4 पॉईंट झालेत। अर्थ स्पष्ट आहे की जर का आता दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला हरवलं तर त्यांचं अव्वल स्थान हे कायम राहण्याची शक्यता आहे। भारतीय संघाचं स्थान दुसरं होण्याची शक्यता आहे। भारताचे मोठे सामने आता झालेत। बांगलादेशचा सामना आता राहिला आहे आणि शेवटचा सामना राहिला आहे झिम्बाब्वेचा। भारतीय संघ सेमीफायनलला जाऊ शकतो का? नक्कीच जाऊ शकतो। फक्त या अडचणी, या त्रुटींवरती योग्य वेळी मात करणं हे भारतीय संघाला जमायला लागेल। तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅचबद्दल? तुम्हाला ही फास्ट बॉलिंग कशी वाटली पर्चच्या विकेटवरची? दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलर्सनी दाखवलेला
तेजपणा, ती धार ही तुम्हाला कशी वाटली? सूर्यकुमार यादव इतर बॅट्समन अडखळत असताना त्यांनी केलेली बॅटिंग तुम्हाला कशी वाटली? आणि नंतर मिलरनी दिलेले दणके हे तुम्हाला काय सांगून गेले? मला ज्या गोष्टी सुधारायच्या वाटतात भारतीय संघाच्या बाबतीत त्या मी तुम्हाला सांगितल्या. तुमची सजेशन काय आहेत हे मला ऐकणं जरूर आवडेल. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत आता ॲडलेडहून. बाय बाय.